लग्नानंतर होईलच प्रेम या सिरियलमध्ये आता आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कारण नंदिनीचा आणि पार्थचा हा गैरसमज दूर झालेला असतो ना. पार्थनेही काव्याला माफ केलेलं असतं, नंदिनीनेही जीवाला माफ केलेलं असतं. म्हणून त्यांचं लग्नानंतर होईलच प्रेम, यानंतर प्रेमानंतर होईलच लग्न, त्यांचं लग्न होणार असतं. तेव्हा त्या सगळ्यांच्या आईवडीलही आलेले असतात. तेव्हा पार्थचे वडील म्हणजे विक्रम बोलतो, मुलीच्या काही खोडी. तेव्हा पार्थ बोलतो, नाही, त्यांना फक्त नवऱ्यावर फिसकारता येतं. पण आता बघा, सगळे आमंत्रण देतात की लग्नानंतर होईल प्रेम. तुमच्या सगळ्यांच्या हक्काने संगीत, मेहंदी, हळद सगळे कार्यक्रम अगदी छान असे होणार. तुम्ही सुद्धा हजर राहा. तेव्हा बघा, खरंच यांचे लग्न होईल का, की रम्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आणणार, की वसू आत्या काहीतरी प्रॉब्लेम आणणार. कारण पहिल्याही टायमाला त्यांनी असंच केलं, आताही त्या करणार का, त्यासाठी सगळे उत्सुक आहात का. बघा, सगळे किती आनंदाने लग्नाची तयारी करण्यासाठी उत्सुक आहात. पण रम्या आणि वसुहत्याच्या चेहऱ्यावरती अजूनही 12 वाजलेले असतात. कारण रम्याला पाशीच लग्न करायचं असतं, दुसरं कोणाशीच लग्न करायचं नसतं. म्हणून रम्या ही काव्याला आता परत काहीतरी इजा पोचवणार आणि ती काव्याच्या जागी उभी राहणार पार्थच्या लग्नासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.